हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स ऑन स्क्यूअर्स एअर फ्राय. मटन लिव्हर विथ व्हेजिटेबल्स. प्रॉन्स इथे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आपल्याला लागणारे आहे लसूण, आलं, मिरच्या, कोथिंबीर, ओवा, हळद आणि मीठ. आपण आता आलं, लसूण, मिरची ठेचून घेऊया. ह्याच्यात बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. हा जरा तिखटच आहे आणि प्रॉनला जरा असं झणझणीत जरा चांगलं वाटतं ना, म्हणून आपण आता हे ठेचून घेऊया आणि नंतर मग ह्याच्यात कोथिंबीर आणि ओवा घालूया. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा केलेला आहे. जवळजवळ 1 चमचा ओवा. ह्याच्यात आपण प्रॉनमध्ये आता घालूया हळद, चवीपुरतं मीठ, हा ठेचा. ह्याच्यात लसणाच्या 15 पाकळ्या घेतल्या, 1 इंच आलं घेतलंय, 4 मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता तुम्हाला दाखवलं तर 1 चमचा ओवा. आपण मिक्स करून घेऊया. एअर फ्राय करणार आहोत. स्क्यूअर्समध्ये आपण ह्याला घालायचं आहे प्रॉन्सला. हे आपलं सिकेपी स्टाईल एक वाटण असतं. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर. आपण सगळ्या फिशला वगैरे तेच घालतो नाही का, पण इथे आता आमचे मँगलोरला जरा वेगळं असतं. हे बघ, आता आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवूया. तोपर्यंत आपण मटन लिव्हरला मसाला ह्याच्यात घालूया. आपण एक अर्ध्या लिंबाचा रस, कारण अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला नंतर गार्निशिंगसाठी लागणार आहे. अर्धा लिंबाचा रस. आज आपण 2 आयटम बनवणार आहोत. मी तुम्हाला प्रॉन्सचं आता दाखवलं आणि आता हे आहे मटन लिव्हर. त्यासाठी लागणार आहे आपल्याला चिली पावडर, 1 चमचा चिली पावडर, थोडीशी हळद. हे लिव्हर मी हळदीमध्ये धुवून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि लिव्हरसाठी लागणारे आपल्याला 1 कांदा डाईस आणि कॅप्सिकम डाईस. मी चिरून ठेवते, तोपर्यंत ह्याला मसाला लावून घेऊ. आज मी 2 आयटम बनवते, कारण ते प्रॉन्स खात नाहीत, तर त्यांना हे आणि मला प्रॉन्स. हे डाईस आपण नंतर सुट्टे करणार. ह्याच्यात पण नंतर वरून गार्निशिंगसाठी लिंबू जाणार आहे आणि कोथिंबीर. हे आता आपण हे सगळे असे वेगळे करून घेऊ. तोपर्यंत मी इथे आता कढई ठेवते. कढई आपली तापलेली आहे, पण तापलेलं आहे. ह्या सगळ्या डिशेस अगदी 5-10 मिनिटात होणार आहेत. तर मी बनवणार आहे एक सॅलड आणि रायता आणि अरेबिक ब्रेड. हे थोडं आपण हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊया. आणि लिव्हर अगदी फ्रेश असेल ना तर अगदी लगेच शिजतं ते. जास्त शिजवायला नाही लागत, त्याच्यामध्ये कडक होतं. आपण ह्या भाज्या अनियन आणि कॅप्सिकम जेव्हा टाकू, हे झाल्यावरती, तेव्हा आपण कोथिंबीर चिरलेली, लिंबू आणि काळी मिरी कुटून ते घालायचं गार्निशिंगसाठी. ते अगदी लास्ट मिनिटला आपण घालूया. तोपर्यंत मी इथे स्क्यूअर्स धुवून ठेवलेले आहे. आपण प्रॉन्सची तयारी. मला इथे जरा काळजी घ्यायला लागते, कारण प्रॉन्सचा हात
तिकडे नको लागायला म्हणून मी जरा वेगळंच ठेवलं. आपण तोपर्यंत कोथिंबीर पण चिरून घेऊया. ही तर हवीच नाही का. ही आपलं हे पण होतच चाललेलं आहे, कारण हे पूर्ण नाही शिजवायचं, कारण भाज्यांबरोबर जर आपल्याला एक वाफेवर ठेवायचं. पण मी क्लोज नाही करत, नाही तर सगळं परत त्याचं पाणी सुटतं. हे जरा सुकी डिश आहे. म्हणजे 80% झालेलं आहे. अजून एक 5 मिनिटं ठेवूया. आपलं झालेलं आहे. आपण आता त्याच्यात टाकूया कॅप्सिकम आणि अनियनचे डायस. टाकूया कुटलेली काळी कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, हे एक 5 मिनिटं आपण असं शिजवून घेऊया. आपलं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण ह्याला आता स्क्यूअर्सला प्रॉन्सला इथे एअरफ्रायरमध्ये मी डायरेक्टच टाकते. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे ऑलिव्ह ऑइल. त्याला घालायचं आहे ऑलिव्ह ऑइल. पण त्यामुळे जरा मिक्स करून घेऊया आणि मग स्क्यूअर्समध्ये लावूया. काही प्रॉन्स अगदी छोट्या मोठ्या जशा आहेत, काही काही मोठ्या आहेत, काही काही छोट्या आहेत. हे बघा, हा स्क्यूअर्स मी धुवून ठेवलेल्या, त्यामुळे थोडे सॉफ्ट होते ना. ते एकदम कडक असतात, ते कधी कधी लावताना तुटतात. आता तुम्ही म्हणाल एवढे प्रॉन्स आहेत, मी एकटीच ते एवढे खाणार का? नाही. हे पहिल्यांदा हे मी माझ्याकडे कधी जेवायला कोण आलं वगैरे ते हे स्टार्टर म्हणून मी करायची, तर त्यांना खूप आवडायचं. हे आपल्या स्क्यूअर्सला सगळ्या प्रॉन्स लावून झालेले आहेत. आता आपण एअरफ्रायमध्ये ठेवूया. आता आपण हे एअरफ्राय करूया. हे 8 ते 10 मिनिटात होऊन जातं. इथे प्रॉन्स एअरफ्राय करायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण सॅलेड कट करतो. हे तर हवंच नाही का. कोण कोण एक्सपर्ट आहे सॅलेड कापण्यात? मला कापायला भाज्या चिरायला वगैरे खूप आवडतं. फक्त आपली सुरी छान असायला हवी. टोमॅटो चिरून झाला. थोडी सॅलेड लिव्स आहे, ती मी चिरत नाही, मी अशी हाताने तोडते. ह्याच्यात थोडी घालणार आणि कोथिंबीर थोडीशी, मी घालेली लिंबू आणि काळी मिरी. म्हणजे ऑलिव्ह ऑइल वगैरे मी ड्रेसिंग ह्याच्यात काहीच नाही करत. साधं सिंपल. साईड बाय साईड आपला प्रॉन होईपर्यंत इथे रायता पण करतो. दह्यामध्ये मी घातलं फक्त थोडंसं मीठ, जिरे, एक अर्धी मिरची, कारण मिरची जरा तिखट आहे, कारण क्वांटिटी थोडी आहे म्हणून, आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे काढून घेऊ. आपण ह्या प्रॉन्सवर झाली आपण थोडासा चाट मसाला आणि आता आपण हे लिव्हर पण डिश आउट करूया. हा आहे आजचा आपला मेनू. मटन लिव्हर, सॅलड, रायता आणि प्रॉन्स एअर फ्राईड. तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.